पण कंपनी वाचता होती का नाही बघा. आता तुम्ही बघू शकता वन बाय वन सगळ्या. तर मित्रांनो इथे आता आपण आलेलो आहोत. बघून हैराण झालोय. मिसळ पाव अँड मसाला डोसा आणि काय दादर कॉर्पोरेशन बिल्डिंग बघा. काय आलो सिद्धेटेकच्या गणपतीची स्टोरी. मार्केट काय मित्रांनो आम्ही आलतो एका IT कंपनीत इंटरव्ह्यूसाठी, जिथे दोघं पण फेल झालो. कारण हे फेल नाही झालं, मग फेल नाही म्हणजे आपली क्वालिफिकेशन जास्त आहे त्यांच्यापेक्षा. हा तसं झालं. म्हणजे आमचे क्वालिफिकेशन CS वाले पोरं नको आहेत, त्यांना जरा फायनान्सवाले पोरं पाहिजे. फायनान्सवाले पोरं पाहिजे त्यांना. आणि आम्ही आहोत कम्प्युटर सायन्सवाले, त्यामुळे लफडा आला. पण कंपनी वाचता होती का नाही. म्हणजे जेवढं तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळं IT वाल्यांनी डिझाईन केलं. म्हणजे QR स्कॅनर वगैरे ते सगळं जे म्हणजे विजिटर टॉप सिक्युरिटी विजिटर वगैरेचं म्हणजे नाही डेटाबेस एक स्टोअर होतो, स्कॅन करून फॉर्म फिलअप करायचं. हे सगळं कुठल्या तरी CS वाल्यांनीच केलेलं आहे किंवा IT वाल्यांनीच केलेलं आहे, जे की मला खूप भारी वाटलं. आणि असं जर समजा आम्ही खरंच एका IT कंपनीमध्ये जर कामाला लागलो तर हे सगळं आम्हाला रोजचं होईल. पण लय भारी वाटलं. तर खूप भारी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सध्या आमचं लोकेशन आहे विक्रोळी. आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालो आहे. मी सकाळी 5:30ला आलतो. आता वाजले किती म्हणजे 5:30ला घरातून बाहेर निघलो. आणि आता आम्ही विक्रोळीला पोचलो काहीतरी आय गेस 9:30ला पोचलो ना रे. विक्रोळीला कधी पोचलो? हां 9:30ला आम्ही विक्रोळीला पोचलो स्टेशनला. त्यानंतर जी ट्रेनची जी लाईन बोलतो रिक्षाच्या लाईनसाठी 10 वाजेपर्यंत थांबायला लागलं. त्यानंतर अर्धा तास थांबलो. त्यानंतर मग गेटपाशी आलो कंपनीच्या. आणि तिथून मग वेगळा विषय सुरू. कंपनी आहे कुठे नक्की. मग इकडून तिकडे करत झेरॉक्स नव्हतं मारलं गाडवानी. याला लायकी नाही माझ्याकडं, पण मला माहित नव्हतं झेरॉक्स आहे माझ्याकडे. असू द्यायची लायकी नाही तरी पण. तर आम्ही आलो कसं तुझ्याकडे पण नव्हतं. येड्या माझ्याकडे होतं झेरॉक्स होतं. तू पण काय बोलत होता की नाही फाईल पण होती ना. फाईलचा पण इश्यू होता. फाईल तशी ठीक आहे काय हरकत नाही. आता आम्ही निघालो घरी व्यवस्थितपणे विक्रोळीला. ते बोलले तुम्ही जा, आम्हाला गरज नाही आहे IT वाल्यांची सध्या. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. सो त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत घरी व्यवस्थित. सो ब्लॉग बी काय नव्हता, हे फक्त सांगायचं होतं मला. आणि खूप मोठा व्हिडिओ झाला आहे पण काय हरकत नाही. पण जो इन्फ्रास्ट्रक्चरचा कंपनीचा म्हणजे कंपनी नाही, तो अख्खा एक मोठा काय बोलतो एक सेक्टर आहे, जिथे N नंबर ऑफ कंपनीज आहेत. N नंबर ऑफ ऑफिसेस. कारण की मला माहितीच नाही नक्की काय आहे ते विक्रोळीमध्ये. आणि मी कंपनीचं नाव नाही सांगू शकत बिकॉज पेड नाही ना, काय बोलतात ते, हे नाही आहे स्पॉन्सर नाही आहे. तो काय हरकत नाही. आता आम्ही निघालो घरी पद्धतशीर. आणि इकडे बहुतेक DGQ आहे कॉम्प्लेक्स. तिथे मिलिटरीचं काहीतरी इश्यू आहे. इश्यू नाही सॉरी, काहीतरी मिलिटरीचं आहे. काय हरकत नाही. आता आम्ही स्टेशनला निघालो आहे. अर्धा किलोमीटर, अर्धा नाही 1-1.5 किलोमीटर स्टेशन आहे. जातो पाठी. तुम्ही भयान ट्रॅफिक बघू शकता व्यवस्थित पद्धतशीर. ते एकदम रस्त्याच्या कडेने जातो. इथे पाठी सगळं भयान ट्रॅफिक आहे. आणि आता आम्ही निघालो आहे कडकडे. हे बघा पद्धतशीर एकदम ओमकार दबाव आहे. मित्रांनो इकडे ॲम्ब्युलन्सची झोड पडली नुसती. एका पाठोपाठ एक ॲम्ब्युलन्स निघतच चालली. बघा किती ॲम्ब्युलन्स आहेत इच्छा गावात. आणि घासून चाललेत गाड्या. हे वॅगनरवाले तर काय माहिती यांचं काय विषय, डायरेक्ट घासूनच जातात. पण तिकडं बेकार विषय वाटतं. नवीन आलेत मार्केटमध्ये ॲम्ब्युलन्स. त्यांचं उद्घाटन चालू आहे वाटतं, काय माहिती. पण आहेत काय विषय नाही. चला जातो आता. तुम्ही बघू शकता 1 बाय 1 सगळ्या ॲम्ब्युलन्स आहेत. आणि आम्ही आता निघालो व्यवस्थितपणे इथे. तर मित्रांनो इथे आता आपण आलेलो आहोत दादर मार्केटमध्ये व्यवस्थितपणे. प्रॉपर इकडे सगळं व्यवस्थितपणे एकदम डेकोरेशनचं सामान क्वालिटीचं आणि एकदम व्यवस्थित पद्धतशीर एकदम प्रॉपर. ओमकारला जरा डेकोरेशन सामान घ्यायचं. इथं धूप अगरबत्ती व्यवस्थित सगळं आहे. सगळं फोटो काढून चाललं की पाठवायचं कोणाला व्यवस्थित पद्धतशीर. लेट्स गो. काहीच इथं आम्ही एक हॉटेलमध्ये आलो आहे दादरला. आणि प्राइसिंग बघूनच हैराण झालो आहे. मिसळ 80 रुपयाला आहे. फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस 160 रुपये. 160 रुपये गाईज व्हेज फ्राईड राईस. चौक याची आणि माझ्या दोघांच्या अवकात नाही एवढं महागडं खायचं. पण टेस्ट असेल का तसं खायला काय विषय नाही. पण मी मागवली मिसळ गाईच व्यवस्थित. आणि याने मसाला पापड वगैरे कुठे मसाला काय मसाला डोसा. मसाला डोसा आणि मी मिसळ पाव मागवली आहे. मिसळ पाव मला खायचं होतं या दिवस.
शॉपिंग तर काही झाली नाही याची, काहीच नाही घेतलं, डेकोरेशनचं काहीच सामान नाही घेतलं. आता फक्त खाऊन निघायचं. अरे महागच एवढं आहे गाईज, किती महाग आहे. तर सगळं 100 रुपये मीटर एक कपडा आहे, एवढं गणपतीचं महाग. डेकोरेशन ते पण अमन वर्मासाठी. हां, माझं तर झालं आहे बाई डेकोरेशन, माझं कम्प्लीट आहे. पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये माझं डेकोरेशन तुम्ही बघू शकता गणपतीच्या वेळेला. हां, गणपतीच्या वेळेला. ते मी ह्याला सुद्धा नाही दाखवलं आहे, कारण की इट्स अ सरप्राईज. बाकी हा ब्लॉग अचानकमध्ये भयानक निघला आहे, विदाऊट एनी प्लॅनिंग. सो ॲडजस्ट करा, आहे का नाही? येस, लेट्स गो. प्लॅन चालू इथून आता सिद्धिविनायकला जायचं, पण टाईम पण झाला आहे आणि माहीत नाही गर्दी असेल तर नाही जाणार, गर्दी नसेल तर आतमध्ये जाऊन दर्शन करू, बाहेरून दर्शन 100%. आणि निघायचे अंधार व्हायला पाहिजे. लेट्स गो. येस यार. नाही, मिसळ पाव अँड मसाला डोसा. लेट्स गो. जेवण करून घेऊया आणि तुम्हाला भेटूया. काम 25. लेट्स गो. माहीत नाही यार, माहीत नाही कसं असेल. जसं आहे तसं. मला डबल वेळा बोलावं लागतं, हा रेकॉर्ड करत नाही, ब्लॉगरच बरोबर नाही. काय करायचं, रेकॉर्डिंग बंद केल्यावरती यांचं बोलणं झाल्यावरती काय करायचं. चला खाऊन घेऊया. लेट्स गो. व्यवस्थित फाउंटेन्स. तर मित्रांनो नाश्ता तर केला आहे आणि पद्धतशीर नाश्ता केला, चांगला होता आणि टेस्ट पण भारी होती. आता आम्ही निघालेलो आहोत फुल मार्केट, जिथून सिद्धिविनायकाला जायचं दर्शन घ्यायला. गर्दी खूप आहे त्यामुळे गर्दी असल्यामुळे जास्त काही खास काय ब्लॉग शूट नाही. जाऊया आता चला. मित्रांनो आता आम्ही परत आलो ठाणे काय दादर स्टेशनवर. सिद्धिविनायक किती किलोमीटर दाखवते? 25 मिनिट दाखवते चालू. 1.8 किलोमीटर. 2 किलोमीटर. अच्छा 2 किलोमीटर आहे. काय करायचं यार, मग आता पण ताकद नाही तशी पण जायची, कंटाळा येतं. मग जाऊया, तशी गर्दी लई असेल आता गणपती. जसं का जायचं का काय अरे लांब आहे, कसं करणार. हाला जाऊया, चला बोललोय ना. त्याच्यामुळे घरी जायला उशीर झाला. जाऊया, चला आता जाऊया. जावं असं लागेल आता काय. तर मित्रांनो प्लॅन परत चेंज झाला आणि जायचं ठरलं आहे आता. मगाशी नाही 100%. जास्त चाललं की नको जायला, काय यायला उशीर होईल असं तसं, दर्शन पण भेटणार नाही. पण आता बाहेरून का होईना दर्शन भेटू दे आणि होऊ दे एकदाच. तर आलोय कधीच्या एकाची काळात. शांती तरी होऊन जाईल, हां मनाची मनाची. शांती. तेच आता निघालोय. घंटा दोघाला पण रस्ता नाही माहिती कोणाला तुम्ही. अरे मी आलोय पण ना इथूनच दाखवते तसं तर. आणि त्यात एवढी गर्दी आहे ना, आयुष्य ते गर्दीमुळे ना कन्फ्युजन होते मला. लागलं कन्फ्युजन. गर्दी बघा काही, एवढी गर्दी आहे, रस्ता दिसेना झाला आहे. आणि तिकडे कॉर्पोरेटच्या बिल्डिंग्स बघा, सनशाईन टावर, एवढ्या वरतीपर्यंत टावर्स आहेत. काय बोलायचं, आणि गर्दी तर वरच्या रस्त्याला एवढी जायचं आहे, बेकार आहे. मित्रांनो इथे काय चाललंय काही कळत नाही, नुसतं जिकडे जातो तिकडे गर्दी आणि कन्फ्युजन, कधी इकडे कधी तिकडे, आहे का नाही. काहीच समजत नाही. त्यात ब्लॉग पण नाही बनत आहे ना, काय नाही, सारखं डॉजेस करायला लागते लोकांना. लेट्स गो. बैल हा ना, प्रॉपर नंदी होय. मूषकराज गाईज. आलो सिद्धिविनायक गणपती जवळच, म्हणजे जवळ अजून आलो नाही आहे तसं नाही का. गाडीत बसला आता इकोमध्ये. येता येता इकोमध्ये आलो आम्ही. हो चाललोय. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता सिद्धिविनायकच्या गणपतीच्या अंगणात पोहोचलेलो आहोत व्यवस्थितपणे. आणि ते आता बघू शकता राईटला रोड आहे व्यवस्थित. लेट्स गो. आणि आता आपल्याला निघायचं आहे. हे ओमकारचं काहीच कळत नाही नक्की, त्याला कुठला रस्ता कळत नाही काय. हे बघा हे धडच आता बोलतो ह्याला इथला रस्ता कळत. हा नाही, ह्याला रस्ताच काय माहिती नाही कुठला कसं जातोय काय नाही. नुसतं हिंडते इकडे तिकडे, उपयोग काय नाही, नुसतं इकडे तिकडे. चला आता निघूया. लेट्स गो. स्टोरी आहे गणपती महाराजांची. सिद्धिविनायक पॉज करून बघा दिसत असेल तर.
जे गणपती सिद्धटेकच्या गणपतीची स्टोरी सेम स्टोरी आहे इथे लिहिलेली. 2 दैत्य विष्णूच्या कानाच्या मळातून उत्पन्न झाले आणि त्यानंतर त्यांचा वध करण्यासाठी गणपती बाप्पाने अवतार घेतला. सेम स्टोरी. मधु आणि कैटभ इकडे पण काहीतरी आहे. स्टोरी ऑफ काय शमी अँड मंदार इन द सिटी ऑफ ब्राह्मण. आमचं असं झालेलं की ना इथून आमचं असं झालेलं की ना आता इथून निघू की काय, कारण की ट्रेन आहे ना ती 3:24ला आहे आणि आता टाईम झाला आहे. ट्रेन सुटणार आहे आता टाईम झाला आहे 2:20. ट्रेन सुटणार आहे तर आम्ही घरी पोहोचायला आम्हाला 8 वाजणार आहेत. आम्ही बंद कर. आम्ही जाम रिस्क घेऊन व्हिडिओ काढतोय, आता लफडा होईल. नाही काय लफडा नाही. आपण स्वतःची व्हिडिओ काढतोय, आपण थोडी ना परिसराची काढतोय. त्यामुळे इट्स ओके गाईज. बट तुम्ही असं देवाचे वगैरे व्हिडिओ काढू नका, फोटो काढू नका, ठीक आहे. व्हिडिओज अँड फोटोज आर प्रोहिबिटेड स्ट्रिक्टली. तर तुम्ही ह्याला बघू शकता. आमचं दर्शन एकदम पद्धतशीर झालेलं आहे आणि हा म्हणतो की मंदिरातलं फुटेज नाही काढलं कारण की अलाउड नाही आहे म्हणून. आमच्या समोर एका माणसाला खूप जास्त ओरडलं. त्यांनी हे करत होता, तो व्हिडिओ काढत होता, फोटो काढत होता म्हणून. तर मग म्हणून आम्ही काढलं नाही. बट स्टील दर्शन मस्त झालं. आणि हा म्हणतो की ह्याचं दर्शन नीट झालं नाही म्हणा. मला काय झालं माहिती आहे का, माझ्या समोर जे एक ना म्हणजे ठीक आहे आता त्यांना पण दर्शन घ्यायचं पण त्या बाजूला झालेच नाही. त्यामुळे मला त्या बघतच नाही आलं ते गणपतीला. आणि तुला त्यांना जाड म्हणायचं आहे. त्या कशा जरा तब्येतीने जरा खात्यापिती घरच्या असल्यामुळे मला काही जास्त असं बघता नाही. मला वाटतं गणपतीचा डोळा लेफ्ट साईड राईट साईडचा अँड चेहरा हलकासा आणि नंतर मी डोकं ठेवलं, नंतर मग रिटर्न यायला. काही तुम्ही आमच्या कपाळावर टीका बघून तर तुम्हाला समजलंच असेल आम्ही दर्शन एकदम पद्धतशीर झालेलं आहे. आणि इथं आम्ही लबुबू डॉल बघितलेली. पुढे जर लबुबू डॉल दिसली आम्हाला तर तुम्हाला पण दाखवूया. मग ती सस्तीवाली लबुबू काय ते लबुबू डॉल होती. आता आम्ही चाललेलो आहे. आता इथं आमचं मिशन आहे की चप्पल शोधणं. आमची चप्पल कुठे आहे काय माहीत नाही. काय नो शूज अलाउड. आणि मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. काय म्हणशील मेरा देश. मेरा देश आवाज काय जिथं आमचे शूज आहेत की सँडल्स आहेत की नाही बघायचे. मिशन तोच आहे, सँडल्स भेटणं. बघू सँडल्स भेटते की नाही. अरे भेटली आहेत माझी सँडल्स आहे गाईज. आता आम्ही चाललो आहे. आम्हाला ट्रेन भेटू शकते आणि आम्ही घरी 5:30पर्यंत पोचू शकतोय. वी कॅन, वी विल. बोल ना नुसतंच का चालत. हां बोलतोय ना. बोल. आता आम्ही इथून पहिले तर हे फिगर आउट करायचं की इथून जायचं कसं आहे. म्हणजे टॅक्सीने जायचं आहे, चालत जायचं आहे, कसं जायचं आहे तेच पहिले फिगर आउट करायला लागेल आणि मग जावं लागेल. लेट्स सी. आलेलं तर टॅक्सीने, आता जाताना पण टॅक्सीच बघूया. बिकॉज वी आर रिच. लेट्स सी. टॅक्सी बघ. काय टॅक्सी राईडला. मी अजून एका जणाला इकडे सुद्धा अरे मला फोन చేస్తాను मस्त एकदम. अरे इथली गणपती बघू कशी भारी आहेत. तेच मस्त रे. अबो तुला 5:30ची ट्रेन भेटू शकते. अबो नडून नाव 3:24ला आहे ना ट्रेन दादरवरून. आणि आता किती झाले. दादरचं मार्केट गाईस व्यवस्थित
सिद्धिविनायक. लेट्स गो स्टेशन. काय करतोय इकडं पोस्टरमध्ये मोटो जी पीवाले F1. मित्रांनो आता फायनली आपण आलेलो आहोत कर्जतमध्ये आणि एका काकांना मदत केली. खरं तर ते सिरियलमध्ये काम म्हणजे ॲक्टर आहेत ते प्लस गोंधळी पण आहेत. त्यांनी जो एक कार्यक्रम आहे सावलीचा का काय जो आहे जो बायकांना माहिती असेल किंवा जे सिरियल बघतात त्यांना, तर त्या सिरियलमध्ये त्यांनी गोंधळीचं काम केलं होतं. मी वडापाव खातोय, खायचं तुला? पाणी प्यायचं मला. कर्जतला आलेलो गाईस आता निघायची घरी थोड्या वेळात. आपली जी खोपोलीची काय ते एस टीच बोलते ट्रेन यायला पाहिजे. मी जे झोपलोय ना, आम्ही पण बेकार एवढी झोप आलेली काल एक तर सकाळी 5:30 निघलो ना घरातून. काल एक तर उशिरा झोपलोय आणि पूर्ण दिवस डेकोरेशनमध्ये गेलाय. पूर्ण दिवस, रात्र सुद्धा जात होती. चल ना पुढे चल ना. रात्र सुद्धा जात होती. आपल्याला त्या साईडला जायचं आहे. पाणी घेऊ ना आधी. चला गाईस पुढूनच घेते पाणी. चल मला चला पाणी घेऊया. मित्रांनो इथे आम्ही एक लेमनचं ज्यूस घेतलं होतं मी आणि पाण्याची बॉटलसुद्धा घेतली व्यवस्थित आणि पाणी प्यायचं. लेमन पिऊन भारी पण स्टील मला वडापाव खायचा आहे. आता जाऊ ते खोपोलीतच जाऊन खाऊ. खोपोलीत चाललो आपण. खोपोलीचं बेस्ट आहे वडापाव. कर्जतचा भाषा आहे. कर्जतचा पण भारी आहे रे. नाही आपला खोपोलीचं खोपोली तर आहेच. खोपोली आहे नो डाऊट. बट आपल्याला मागे बसायला लागणार आहे का ट्रेन आल्यावर? का तुझं घर म्हणून काय चल ना ग. एवढं पुढेपर्यंत नाही मी आता परत रिटर्न जायचं काय? तसे कुणाला तुला घ्यायला येतोयच ना. चल ना रिटर्न परत जायला लागेल. इथं आम्ही कर्जत स्टेशनवर आहोत. वरती बघू शकतो कर्जत जिल्हा उलटा जिल्हा आयुष्य. परत नंतर कर्जतवरून आपण आपल्या घरी आलो आणि ब्लॉग एंड करायला विसरलो. त्यामुळे आता एडिटच्या वेळेला आम्हाला ब्लॉग मी एंड करतो व्यवस्थितपणे. मला वाटलं की एंड करावं इथे, कारण विदाऊट एंड चांगलं नसतं वाटलं. सो मित्रांनो हा होता आपला सिद्धिविनायक आणि इंटरव्ह्यूचा व्लॉग, ज्याच्यामध्ये आपण सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, जे की आपण जेवढं होईल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न केला. पण तिथे ऑब्व्हियसली तिथे कॅमेरा अलाउड नव्हतं किंवा व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे थोडंसं राहिलं. बट स्टील थोडंसं सिनेमॅटिक काढण्याचा प्रयत्न केला आहे. जे भिंतीवरती जे चित्र वगैरे लावलं दॅट्स इट. सो कसा वाटला तो ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आणि आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर सगळं करून टाका व्यवस्थितपणे. आणि आपल्या मित्रांसोबत खूप जास्तीत जास्त शेअर करा. आपला टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्स लवकरात लवकर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सो लेट्स गो. आणि मी भेटतो तुम्हाला आता पुढच्या एका नवीन पॉवरफुल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम आणि भेटू पुन्हा एकदा.